आजच्या मेळाव्याला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, या व्यासपीठावर उपस्थित असलेले पृथ्वीराज बापू दासर, त्याचप्रमाणे श्री दादासाहेब पवार, अंकिता पाटील, विलास बापू वाघमोडे, अतुल केरकेटकर सर, नवनाथजी पडळकर, करणसिंह गोरख, तानाजी बापू थोरात, उदयसिंह पाटील, मारुती अण्णा वनवे, मुरलीधर काका निंबाळकर, अविनाश कोटे, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव वकील, अनिल अप्पा पाटील, आपले तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद दामदार, शहराचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, बाबा महाराज काकोडे, पराग जाधव, तुषार खराडे, रामचंद्र निंबाळकर, सदानंदजी शिरदाळे, भूषण काळे, हेमंत नरोटे, सत्यशील पाटील, निलेश देवकर, राजकुमार कटार, माऊली चौरे, दिनकर नरोडे, कैलास वागसे, वैभव देवडे, राजेंद्र गायकवाड, तेजस देवकाते, अंबादास शिंगाडे, सौंदर पडकर, किरण पाटील, मनोज पाटील, माऊली बनकर, मोहन उला, आमच्या उदयताई कमाले, शीतलताई साबळे, तर बरीच मुलगी आली आहे. सगळ्यांची नाव याची म्हणलं तर मला माफ करा, कारण वेळ खूप झालेला आहे. त्यामुळे जरी कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असतं तरी क्षमा मागतो. आणि आलेले सर्व इंदापूर तालुक्यातून, इंदापूर शहरातून आलेले सर्व गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आदिवासी सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने जमलेले सर्व पत्रकार, विशेष करून आलेले सर्व आमचे युवक, राजवर्धन त्यांचे सर्व युवा मोर्चाचे सर्व सहकारी आणि जमलेले सर्व बंधू भगिनी, माझे सरकारी मित्रांनो, मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं दादा 30 वर्षांमधला हा पहिला योग आहे. याची सुद्धा चर्चा करावी लागेल. तर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये 1952 सालात स्वर्गीय भाऊंच्या माध्यमातून, स्वर्गीय भगत साहेबांच्या माध्यमातून गणपतराव पाटील 10 वर्ष आमदार होते. 20 वर्ष समोर बसलेल्या जनतेने मला आमदार केलं, मंत्री झालो. पण दादा या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान, राजकारणामध्ये अनेक संघर्ष आले, अनेक चढउतार आले, अनेक वेळा मानहानीच्या घटना घडल्या. पण दादा मला अभिमानानं सांगावं वाटतं, राजकारणामध्ये आम्ही जे उभा आहोत ती वैयक्तिक हर्षवर्धन पाटलाची ताकद नसून ही सर्व पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्या ताकदीवर आम्ही संघर्ष केला. या ताकदीवर आम्ही गावागावामध्ये आज आहे. ठीक आहे, आम्ही कुठल्या पदावर नसतो, आम्ही कुठल्याच पदावर नाही, वैधानिक कुठले पद माझ्याकडे नाही. पदासाठी राजकारण करणारी संस्कृती या इंदापूर तालुक्यामध्ये कधी निर्माण झाली नाही. या इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्ता जो घडला गेला तो समाजसेवेच्या माध्यमातून घडला गेला, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून घडला गेला. आणि मला विश्वास आहे की आज इंदापूर तालुक्यामध्ये दादा इथं आलेली सगळी माणसं, त्यांना एकही भाड्याचा माणूस नाही. आहे का कोणी भाड्याचा माणूस? होय का नाही? ही सगळी दादा माणसं जीवाभावाची माणसं आहेत. परिस्थिती गरीब असतील, हटकी असतील, पण आज मी अभिमानानं सांगेन की या इंदापूर तालुक्यामध्ये 1 लाख मताची पालकं जर कोण असतील तर ती सर्वपक्षीय आमची कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून नेता पुढारी एकटा पुढे जाऊ शकत नाही. नेता पुढारी पदाला मोठा होऊ शकत नाही. नेता पुढारी काय मिळालं म्हणून पुढे जाऊ शकत नाही. तर नेता पुढारी हा तळागाळातल्या सामान्य माणसांच्या संदर्भामध्ये, काल दादा तुम्ही मला सांगितलं की उद्या एकदा पुढे येतो. कल्पना करा, तुम्ही माझ्या ठिकाणी असतो तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही येणार आहे आणि लोकांना सांगायचं दादा येणार आहे, आपल्याला बैठक
आमच्यावरती प्रहार करणार नाही आणि आम्ही व्यक्तिगत तुमच्यावरती प्रहार करणार. राजकीय संघर्ष झाला, गावागावामध्ये संघर्ष झाला, निवडणुकीमध्ये संघर्ष झाला, सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघर्ष झाला. आणि असं सगळं असताना सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्याला देण्यात आदेश पाळावा लागणार. या सगळ्या कार्यकर्त्यांची दादा मानसिकता वेगळी होती. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उद्रेक होता. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजी शब्द वापरणार नाही, पण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता, प्रश्न होते, अडचणी होत्या, काय ठिकाणी झालेला अन्याय होता. शेवटी आपण किती जरी म्हणलं निवडणूक लोकसभेची आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान करायची गोष्ट खरी आहे, कुणीतरी वाढलेला खासदार म्हणून निवडून द्यायचं ही गोष्ट खरी आहे. पण तरी सुद्धा गाव लेवलला काम करताना कुणी ग्रामीण भागामधून उभारलेला आहे, आम्ही ग्रामीण भागामधून उभारलेलो आहे आणि मग ग्रामीण भागामधला कार्यकर्ता हा विचार करतो की माझा मान सन्मान ठेवला पाहिजे, माझ्या गावाच्या अडचणी सुटल्या पाहिजे, माझ्या गावाला विकास निधी मिळाला पाहिजे. आज दादा इथं 50% सरपंच झाला आहे, या तालुक्यात 100 ग्रामपंचायत आहे. मी तुम्हाला नावाविषयी सांगितलं, इथं आलेले 50% सरपंच, उपसरपंच आलेले, विकास सोसायटीचे चेअरमन आलेले, पीडित कार्यालय सेवा सोसायटीचे संचालक आलेले, ग्रामपंचायत सदस्य आलेले आणि माजी पदाधिकारी. दादा तुमच्या तालुक्यात 3200 अधिकारी पदाधिकारी आहेत, इथं 2700 अधिकारी पदाधिकारी आहेत. यातले सगळे तुमचे कुटुंब द्या, सगळे अधिकारी पदाधिकारी आज एका फोरामध्ये आलेले आणि सगळे महायुतीचं काम केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपली नाळ सामान्य माणसांची आहे. ठीक आहे, काय राजकीय संघर्ष घडले असतील या पूर्वीच्या काळामध्ये, आम्ही सर्वजण सकारात्मक विचार करून काम करण्याची माणसं आहे. बदल लागली काय आयुष्यभर तुम्ही काय बदलावं पाहिजे अशी भूमिका नाही, पण सामान्य माणसाचा विश्वास, सामान्य माणसाची भूमिका, जसा तुमचा स्वभाव स्पष्ट करण्याचा आहे तसा आमचाही स्वभाव. कुणी काय जरी म्हणलं तर दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव या आणि तुम्हाला आला असेल, पवार साहेबांना सुद्धा अनुभव आला असेल. 2004 ला आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, 2009 ला आम्ही प्रामाणिक काम केलं, 2014 ला आम्ही प्रामाणिक काम केलं, 2019 ला सुद्धा प्रामाणिक काम केलं. लोकांच्या मनात भावना अशी आहे
केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. आम्ही म्हणलं काय हरकत नाही. निवडणुका लागल्या लोकसभेच्या, त्यानंतर बारामती लोकसभेची जागा ही महायुती म्हणून आपल्या पक्षाला देण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला. आपण एकत्र बसून निर्णय घेतला. तो निर्णय झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाचा आम्हाला फोन आला. मला म्हणजे हर्षवर्धन असं झालेलं आहे, काय करायचं. म्हणलं आपण आदेश करा. पण त्यांचे तुम्हालाही फोन आले, वड्डे साहेबांनाही फोन आले. त्यानंतर आपण एकत्र बसतो. त्यानंतर वड्डे साहेबांची माझी चर्चा झाली. मग दादा मला म्हणाले आपण देवेंद्र फडणवीस आपण एकत्र बसू. आम्ही तिकडे एकत्र बसतो. 2-2.5 तास या संदर्भावरची चर्चा झाली आणि ती सगळी चर्चा झाल्यानंतर या तालुक्यामध्ये बरेच प्रश्न, एवढ्या सगळ्या सभेमध्ये मला बोलता येणार नाही, ती बोलण्याची जागा नाही, वेळ नाही. पण मला एवढंच आपल्याला सांगायचंय, तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे प्रश्न होते, तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे विषय होते, त्याच्यापेक्षा किंवा अधिक विषय मी आधी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मांडले. त्यांना सांगितलं की आमची नाराजी नाही, ही आमची व्यथा आहे, हे आमचे प्रश्न आहेत, जे आमच्या अडचणी आहेत आणि आमचा कार्यकर्ता या माध्यमातून अडचणीमध्ये आलेला आहे. तुम्ही निर्णय घ्या. आणि त्यापैकी तुम्ही असं ठरलं की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आम्ही तिघं बसतो. विस्तारानं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्ही चिंता करायची काही कारण नाही. आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांना आमच्यासोबत सांगितलं की आता या सगळ्याची जबाबदारी पालन होत या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी हे जो मान्य केलेलं आहे त्यावर तुम्ही चिंता करायची. आज आपल्यासोबत लक्ष एकच आहे. आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला माहिती आणि मला विश्वास आहे की आज या तालुक्यामध्ये दादाने सांगितलं दादा आम्ही प्रचाराच्या संदर्भात काम करण्याचं नियोजन करू. सुरू झालेलं आहे आपलं नियोजन. आमचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने असतं. वेळावरचा प्रचार आमच्याकडून कधी केला जात नाही. पण आमचा कार्यकर्ता हा सुसंस्कृत आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये नीतिमत्ता, मान सन्मान, मर्यादा या सगळ्या गोष्टी पाळणारा हा कार्यकर्ता. तुम्ही बघितलं बोलवलं शेवटी माणूस स्टेजवर सुद्धा येतात. दादा इथं स्टेजवर सुद्धा बोलवलं शेवटी कार्यकर्ता सुद्धा येतात. एवढं या तालुक्यामधल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एकामेकांबद्दलचं एक प्रेम आहे, एक नियोजन आहे. मला असं वाटतं या संदर्भामध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं पुढे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चिंता करू नका. आज आपल्याला करायचंय काय? आपकी बात 400 बार, आपकी बात, आपकी बात, आपकी बात. आणि या 400 मध्ये बारामतीचा खासदार महायुतीचा प्रवेशी असल्या पाहिजे हे मला आपल्याला म्हणून आता शंका तू परंतु हा काय म्हणला, तो काय म्हणला, काय बोललं तुझं, पुढचं काय झालं
गंभीर आहे, आपला शेतीचाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आपला पिण्याचाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. याही प्रश्नावर मला असं वाटतं वेळ आज नाही बोलायची. शेती आपलं आर्थिक शेतीवरती आहे, त्या संदर्भात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला सहकारी संस्था आमचे निर्मळ नावाला बाबासाहेब यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये 3 साखर कारखाने छत्रपती निराळे कात्रज जो 60-70 हजार शेतकरी सभासद त्या कारखान्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते, काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. जे कारखानदारी निसर्गावरती अवलंबून असते, बऱ्याच वेळा काही प्रश्न निर्माण होतात. या संदर्भामध्ये सुद्धा यापूर्वी आपल्याला काही मदत झाली आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा 60-70 हजार शेतकरी या तालुक्यामध्ये दुधाचा धंदा करतो, त्या बाबतीत आपल्याला विचारण्याची आवश्यकता आहे. दुधाचा धंदा मोठ्या प्रमाणात त्या तालुक्यामध्ये वाढलेला आहे. हा आमचा तालुका संघ आणि आवडलेली तयार केलेला आहे. 1.25 लाख लिटर दूध या तालुक्यामध्ये रोज आवडच्या माध्यमातून आपण संकलित करतोय आणि दर महिन्याला 35 ते 40 कोटी रुपयाचं नगदी पेमेंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला आज या ठिकाणी प्रवाह करतोय. हे मला या निमित्तानं आपलं सर्वांना सांगायचं आणि म्हणून विषय खूप आहे, वेळ खूप झालेला आहे आणि मला वाटतं आपल्या उमेदवार या काही ठिकाणी त्याचा प्रचार चालू आहे, त्यामुळे बहुतेक त्या कदाचित वेळेपूर्ती करणे मला माहीत नाही, परंतु कारण आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेला सगळ्या गावापर्यंत आपण सर्वजण आज या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून दादाला एवढंच सांगणार आहे की दादा थोडंसं नवीन विकासाचा पूर्व आपल्याला समजून ठीक आहे. काय कोणाचं वैयक्तिक काय कोणाची दुश्मनी काय कोणाचा तुम्ही मला माल भेटला नाही मी तुला माल भेटला काय आपल्याला वाटतच नाही काय, पण या तालुक्याच्या जनतेच्या विकासात माझी एवढी आपल्याला विनंती आहे सूचना राहणार आहे की या इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानी माणसाला एक वेळ मदत मागवून झालेली चालेल, पण त्यांना सन्मानित करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला असं वाटतं घडलं पाहिजे. ते मला या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्याने सांगायचे. एक 5-7 मिनिटांमध्ये मला उमेदवार एखादा गोष्टी उमेदवारांनी येऊन 2 मिनिटं आया वेळेमध्ये आपलं त्यांच्यावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी संवाद होऊ शकेल आणि म्हणून आज सुद्धा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला तर म्हणजे आता मला बोलवायचं म्हणजे माझ्या अंगावरच काढायचं बोलवायचं किती वेळा दादा पटेल साहेबांना निरोप आला, मुंबईला मात्र घेऊन गेला झाली नाराजी माझी. मी 300 लोकांना निरोप दिले, 1000 माणसं म्हणली काय आम्ही काय तुमच्या जवळच नाही तुम्ही तरी काय करू शकता. पुन्हा 11 वाजता कोरोनामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा मेळावा गेला, दादा 24 तास पण नव्हते. आता मंडळ कधी उभा करायचा, कार्यक्रम कधी घ्यायचा, पण दुसरा निरोप पाठवला 10,000 माणसं पटेल साहेबांच्या सामान्य माझ्या ठिकाणी येतोय आणि तुम्ही येणार म्हटल्यानंतर ते मीडियावाला पण फार उत्सुक होती की दोघे आमच्या मित्र तिथे हॉस्पिटल ठीक आहे. आज आपण सर्वजण महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे, महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आहे आणि आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी दादांना शब्द देऊ का विचारतोय, दादांना मी शब्द देऊ का हा बोल करा. मोबाईल आले का मोबाईलची कॉल चालू करा. एक मिनिटात सगळे मोबाईल चालू करा.
या विषयाच्या माध्यमातून बोलू. अंकिता म्हणल्याप्रमाणे 7 तारखेनंतर काही विकासाचे प्रश्न आहेत, काही आरोग्याचे प्रश्न आहेत, काही गावाचे प्रश्न आहेत, काही न्यायालयीन प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे अनेक काही मला बोलता येणार नाही. या सगळ्या गोष्टीला आपण निश्चितपणानं विचार करून मार्ग काढू. आज इंदापूर तालुक्यामध्ये उष्णता वाढलेली आहे. मित्रांनो, सकाळी 8 वाजता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बाहेर पडणं अवघड आहे. पण तरी सुद्धा आपल्याला त्याची पर्वा न करता आपल्याला एक मत महत्वाचं आहे, एक मतदारापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तुम्ही काही प्रकारकडे मला असं वाटतं आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की वहिनींना आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळवायचंय आणि घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचं. काय लोकांना घड्याळामध्ये आवडतं तर आपण दुरुस्ती करू. भाजपच्या कमळरूपी घड्याळाला बटन द्यायचं. काय सांगा घड्याळ बटन दाबायचं एवढं का आपण करावं. तुला एखादा तुम्ही आला तुला जास्त वेळ देणं आम्हाला योग्य वाटत नाही. तुमचे मागे व्याप आहे. राज्यात तुम्हाला बघायचे तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात, तुमचे उमेदवार आहेत, माहितीचे उमेदवार आहेत. जसं इथं तुम्हाला भाजपच्या मताची गरज आहे तसं बऱ्याच ठिकाणी भाजपला तुमच्याही मताची गरज आहे. ती महायुती आहे. ही महायुती म्हणल्यानंतर दृष्टी असली पाहिजे, सकारात्मक विचार असला पाहिजे, काय गोष्टी सहन केल्या पाहिजे, काय गोष्टी बोलल्या पाहिजे, काय गोष्टी मनात टाकून मोकळं झालं पाहिजे आणि खुल्या दिल्यानं मला असं वाटतं आपल्याला काम करावं लागेल. ही काम करण्याची भूमिका आपण सर्वांनी या माध्यमातून करावी. हा कार्यक्रम संपल्यानंतर दादांना मी घरी बोलण्याची मदत दिली. तुम्हाला मला सांगितलं चालेल ना? काय बोलायला कारण आपली पद्धत आहे. मला पाहून त्याला उपाशी करून पाहिला नाही. ते पावलेले आहे आपले सहकारी आहे. पुन्हा एकदा ते आपल्या सगळ्या गोष्टीने आपल्याला माहिती देतो की पवित्रताई वहिनी यांच्याबद्दल आपण सुद्धा गावागावामध्ये प्रचार करतात. त्यांना सामाजिक कामाची आवड आहे. त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवर गेले 10 वर्ष झालं काम करतात. विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचं काम करतात. बारामतीला टेक्स्टाईल पार्क काढलाय. 5,000 महिलांना 15 ते 20,000 रुपये पर महिन्याला रोजगार देण्याचं काम वहिनीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघं जर एकत्र आले काय घडेल? काय घडत काय? इतिहास घडवायचं का? पुन्हा अशी सभा होणार नाही. त्याच्यात वेळ आपला जाणार नाही. आता एकच काम करा. तुम्हाला आम्ही पॉम्पलेट देऊ, तुम्हाला पक्षाच्या मतदारांच्या देऊ, गावची ग्रामपंचायतची कृषी मतदार यादी वेगळी आणि लोकसभेची मतदार यादी वेगळी. आपला कार्यकर्ता काय करतो? शेवटच्या दिवशी मतदार यादी बघतो आणि गाव हे गाव त्या वार्डात कसं नाही गेलं अध्यक्ष याच्या सगळ्या उच्च अध्यक्ष कोण हक्कर करा. उच्च अध्यक्ष उच्च पदाधिकारी कोणी हक्कर करा. याद्या लिहिलं तुम्हाला ते याद्या पोस्ट करावे तुम्हाला. आता डोळ्यात तेल घाला. बाहेर मतदान कोण केले ते बघा. माझ्या माहितीप्रमाणे 16,800 मतदार या इंदापूर तालुक्यातून बाहेर आले. बाहेर गावाचं मतदान आपल्याला आता त्याग करावं लागेल. हे काम तुमचे नाही. शेवटच्या दिवशी सांगू नका मला भाऊ 150 तुमचं काम आहे. सगळ्या कार्यकर्त्याचं बघायचं. जसं ग्रामपंचायत मयत गाव असतील आताच कळवा. आणि जर तुमचं मतदाराचे नाव नोंदवायचं राहिलं असेल तर मला कार्यकर्त्यांना सांगायचंय निवडणूक आयोगाने पत्र काढलेलं आहे. मतदानाच्या अगोदर 10 दिवसापर्यंत सुद्धा तुम्ही जर काय मतदार नावं दिली आपल्याकडे की भाऊ हे नाव राहिलेलं आहे, नवीन लग्न झालं सुनाली करा, ते नाव राहिलेलं आहे, आम्हाला संपर्क करा. आपलं कार्यालय कोर्टाच्या समोर आपलं पक्षाचं कार्यालय दादा आम्ही कार्यालय सुरू केलं. आपण त्या कार्यालयामध्ये 5 माणसं 24 तास बसलेले, पदाधिकारी बसलेले. आम्ही इथंच आहोत. मी काय कुठं बाहेर जाणार नाही. माझं काय काम कधी नाव नाही काय नाही.
आणि मला जास्त वेळ आपला घेत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री देतो तुम्हाला की या संदर्भामध्ये मतदान हे चांगल्या पद्धतीने आपल्या पाठीला होईल, आपल्या घड्याळाला होईल अशा प्रकारचा विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादाला मार्गदर्शन करावं अशी त्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.